आमचे परम मित्र आणि नेहमी आमची काळजी घेणारे शेंबडीच्या या ठिकाणी संजय साळुंके यांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आपल्या या ठिकाणी तर नक्कीच आपण पाहिलं तर दोन सलामी फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत आणि दोन्ही संघाचा 12 प्रतिनिधी कंपल्सरी हवा आहे कारण ही स्पर्धा खेल चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्टिंग केली जाते आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर जर्नीबाता क्रिकेट क्लब कोळकोर आयोजित JMCC चषक 2022 पर्व दुसरं आपल्याला पाहायला मिळते. आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच माध्यमातून आपण पाहतोय लाईव्ह स्ट्रीमिंग केली जाते विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून आणि कॅमेरामॅन आहेत आमचे पूर्वेश शेळके ज्यांच्या माध्यमातून कालपासून आजपर्यंत चांगल्या पद्धतीची क्षणचित्र टिपली जात आहेत त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. 8220 फॉलोअर्स आहेत कालच्या दिवसाचे जे आपली स्पर्धा या ठिकाणी पाहत आहेत. बबन शिंदे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले स्वागत आहे आपलं. या आपण चला मैदानाच्या आतमध्ये लक्ष टाकूया. इथे सुरू होईल पहिला चेंडू डिलिव्हर होईल. सी ग्रुपमधील पहिला सामना शेंबडी आणि बामणुली असं आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं या ठिकाणी आपण पाहतोय राकेश आणि युवराज बामणुलीकडून पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूला फ्लिक केल्यास सन्मान दिला चेंडूला एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावफलक सरसावलं. आपण जर पाहिलं तर एक या अंकावरती याची डोळा सुखसोळा पाहण्यासारखा जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर शांत आणि संयमी क्रिकेट सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळेल. सी ग्रुपमधील हा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जाधवंबरी आणि पावशेवाडीमध्ये पावशेवाडी विजयश्री ठरलाय. पाहतोय ज्या पद्धतीचा खेळ मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अटीतटीच्या लढती तुम्हाला पाहायला मिळतील. जास्त वेळ दवडायचा नाही विनंती असेल आणि इथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळते. शेंबडी एका बाजूला बामणुली. ज्यावेळेस आपण जर पाहिलं नो चेंडू घोषित केला आहे. ॲक्शन थ्रो आमचं लक्ष आहे स्क्वेअर लेग पंचांकडे. नो चेंडू घोषित केला आहे. ॲक्शन थ्रोचा आहे. नो चेंडूची एक धाव पॅनल्टीच्या 2 आणि आता पळून काढलेली एक अर्थातच 4 धावा ॲड केल्या जातील. 4 धाब्यांनी धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते धावफलकावरती 5 या अंकावरती. हे श्रेय जाईल BCCA कमिटी जेव्हा स्थापन केली BCCA असोसिएशन जेव्हा स्थापन केलं तिथे मात्र जे रूल्स अँड रेग्युलेशन लावले गेले त्यानंतर मग तुम्हाला कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी मुभा मिळणार नाही आहे आणि त्यामुळे नवीन गोलंदाजांना संधी मिळू लागली. आपण पाहिलं तर नवीन गोलंदाजाला स्थान मिळू लागलं. जो रिअल गोलंदाज आहे त्याला मात्र संधी मिळाली. हे बेनिफिट आहे आपण पाहिलं तर BCCAचं. चला चर्चा सुरू होईल. मात्र आपण पाहतोय यानंतर सामना असेल आमचे आयोजक आम्हाला कळवतील त्या पद्धतीने आम्ही अनाऊन्स करू. त्या पद्धतीने आपण पाहतोय धापा झाले ते मात्र 5. जुंगटी आणि मुनावळे संघाने सज्ज राहायचे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. जुंगटी संघ आणि मुनावळे. इथे चेंडू हवेमध्ये ट्रॅपल आहे. दोघे आहेत. कॉलिंग झाली आहे. कॅच होईल. इथे आपण प्रीटचा चेंडू आहे कारण पहिला चेंडू तिथे नव्हता. इथे काय घडलं प्रीटवरती कॅच विकेट नसणार आणि धाबा आले त्या मात्र 6 या अंकावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. युवराज नॉनस्ट्राईकवरती आपण पाहतोय राकेशला. स्क्वेअर लेग अंपायर आणि आवाज आलाय साऊंड तिकडून आणि नो चेंडू घोषित केलाय. ॲक्शन थ्रोचा नो. एक धाव सिंगल एक नोच्या एक सिंगल एक आणि पॅनल्टीच्या 2. 4 धाबा इथे ॲड केल्या जातील. धाबा लागवल्या जातात त्या मात्र 10 धाबा. बघा ही खरी शिस्त BCCAची आपल्याला पाहायला मिळते कारण कोणत्याही संघाकडनं प्रत्युत्तर येत नाही आहे. निवृत्ती शिंदे हे जेव्हा असोसिएशन निर्माण होतो तेव्हा आपल्याला बेनिफिट मिळतो कारण असोसिएशन असल्यामुळे एक संघटना असते आणि त्या संघटनेच्या मार्फत जे नियम आहेत ते नियमावली तुम्हाला ग्राह्य धरावी लागते आणि हा फायदा असतो. आणि हल्ली खूप आपले तरुण जे आहेत जे टेनिस क्रिकेट खेळतात ते मात्र पूर्णतः क्रिकेटला रिस्पेक्ट देतात. म्हणजे कुठे पहिल्यासारखं कुठेतरी आपल्याला पाहायला मिळत नाही की तिथे हा नो नाही अशा काही चर्चा होत नाही मैदानात आतमध्ये. वाईड चेंडू आपण पाहतोय. अवांतर अतिरिक्त धाव घेतली जाते आणि धावा येतील त्या मात्र
11 या अंकावरती 11 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. आणि आपण जर पाहिलं तर इथे राकेश आणि युवराज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग पंचांचं आणि नंतर मेन पंचांकडे बोलूया. नो चेंडू आलाय आणि ॲक्शन थ्रोचा नो. एक सिंगल, एक डिक्लेअर आणि 2 पॅनल्टीच्या धाबा येतील त्या मात्र धावफलकावरती. 16 धाबा. इथे काय घडतंय मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय मैदानामध्ये. शेंबडी आणि बामणोडी असा सामना सुरू आहे. हे क्रिकेट आहे. शेंबडी संघ धाबा जमवू शकतो, मात्र 4 षटकं कंप्लीट होणं गरजेचं आहे. 4 षटकांमध्ये 50 ते 55 धाबा जमवण्याची कुवत आहे शेंबडी संघाकडे. मात्र 4 षटकं कंप्लीट करावी लागतील, तेव्हा टार्गेट सेट होईल आणि त्यानंतर मग फलंदाजीची सुरुवात होईल दुसऱ्या बाजूनं. परंतु तोपर्यंत पहिली 4 षटकं होणं गरजेचं आहे. इथे जर आपण पाहिलं तर धाबा दिले त्या मात्र 16 धाबा, 16 रन्स आपण पाहतोय. अशा पद्धतीनं अगोदरच जर गोलंदाजी केली असती तर संधी मिळाली असती विकेटची. एक सिंगल धाव घेतली गेली. सिंगल धाब्याने धावफलक सरसावलं. 17 या अंकावरती. बघा असेच जर चेंडू केले असते तर किमान विकेट्स मिळाल्या असत्या, एवढ्या जास्त धावा गेल्या नसत्या. कारण स्लोअर चेंडू आणि गती परिवर्तन याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं यावेळेस आपण पाहतोय बॅकवर्ड शॉटलकमध्ये चेंडू आपण पाहिला डिक्लेअर झोनमध्ये. एक सिंगल धावेल. सिंगल धाब्याने धावफलक सरसावलंय. 18 या अंकावरती. 4 षटकांचे सामने आपण पाहतोय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर एक एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाबा घेतले जाते आणि सिंगल धाब्यानं आपण पाहिलं तर कन्वर्ट केलं जाते. आणि तिथे जर आपण पाहिलं तर एक एक धाव केली जाते. अंकित शांत आणि संयमी क्रिकेट आपण पाहतोय. नो चेंडू घोषित केलाय. मात्र इथे काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. क्लास आलाय का? तुमचे 4 रूल कधी पुऱ्या व्हायचे? तर नक्कीच आपण जर पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र 23 धाबा आपण पाहतोय. 23 रन्स आपण पाहतोय. आणि दुसऱ्या बाजूला आपण फ्री हिट आहे, त्यामुळे फक्त धावाची विकेट मिळेल. 23 धाबा. इथे यावेळेस आक्रमण केलंय आणि दोघांमध्ये गडबड. 4 धावा. कॉलिंग नव्हती आणि तिथे मात्र गेल्या 4 धावा. 4 धाव्याने धावफलक सरसावलं. 27 या अंकावरती. बघा कॅच सोपा होता, दोघांमध्ये कॉलिंग नव्हतं, संतुलन नव्हतं, समन्वय नव्हता आणि तिथे थोडीशी गडबड आपण पाहिली. ती गडबड तुम्हाला बॅकफुटवरती घेऊन जाते. कॅच मिळाला असता विकेट नसती, परंतु तुमच्या 2 धाबा नक्कीच अडल्या असत्या. आणि टेनिस क्रिकेटमध्ये एक एक 2 धाब्यांना खूप महत्त्व आहे. जर तुम्ही ज्या पद्धतीचं नुकसान करणार आपल्या संघाचं ते खूप महागडं ठरू शकतं. सिंगल धाव आणि तिथे आपण पाहतोय डिक्लेअर. एक धाव घेतली जाईल. एका धाब्याने धावफलक सरसावलं. धावसंख्या लागते 28 या अंकावरती. आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगत आपल्याला पाहायला मिळते. धाबा आलेत त्या मात्र धावफलकावरती आपण पाहतोय 28 धाबा. पहिलं षटक इथे मात्र संपन्न होईल. अद्याप 18 चेंडू बाकी आहेत. पहिल्या षटकातील 28 चेंडू 28 धाबा आल्या पहिल्या षटकामध्ये.
बघा हे एक महागडं षटक म्हणता येईल आणि बी सी सी एचे रूल्स अँड रेग्युलेशनमुळे हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काय घडलं मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला आणि तिथे एक्स्ट्रा अतिरिक्त धावा भरपूर मिळाल्या. गोलंदाज तुमच्याकडे फ्रेश असेल तर तुम्ही त्याला पहिलाच वापर करा, म्हणजे तुम्हाला बेनिफिट मिळालं. जाऊन जाऊन 15 धाबा गेल्या असत्या, 12 गेल्या असत्या, 16 मात्र 28 धाबा फ्रेश गोलंदाजामुळे तुम्हाला मोजाव्या लागल्या. चला जास्त वेळ घेऊ नका. इथे आपण पाहतो युवराज असेल स्ट्राईक एंडवरती, संधी होती डीप लॉंग ऑफला, हा प्रयत्न सक्सेसफुल नाही आहे. चेंडू जाईल टन चौकार. धावा फलकावरती धाबा आहे तिथे मात्र 39 धाबा, 39 रन्स आपण पाहतोय. 39 धाबा आपल्याला पाहायला मिळते. तिथे यावेळेस सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेनं धावफलक सरसवला. धाव संख्या लागते आहे 40 या अंकावरती. 40 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लगावल्या जातील आणि कोणत्याही प्रकारच्या विकेटचं पतन नाही आहे. युवराज आणि राकेश मैदानामध्ये खेळत आहेत. राकेश मात्र 3 षटकार 3 चौकार 3 विकेट. तुकाराम शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. इथे यावेळेस आपण पाहतोय सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसताना एकच धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते आहे 41 या अंकावरती. बघा हे षटक आपण पाहिलं. दुसरं एकही चेंडू वाईट चेंडू नाही आहे. षटकार चौकार नक्कीच गेला. धावा आल्या त्या फक्त 13 धावा, म्हणजे पहिलं षटक 28. जर या गोलंदाजाला पहिला वापरला असता तर 13, 15 किंवा 12 धावा गेल्या. त्या जास्तीत जास्त 16, मात्र 28 धावा आपण पाहिल्या. ही लवकर ओळखणं गरजेचं होतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकाची सांगता होती आहे. आपण पाहिलं दुसऱ्या षटकाची सांगता धाबा आले ते मात्र 41. अद्याप 2 षटकं बॅलन्स आहेत. 12 चेंडू बॅलन्स असतील आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. चला जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला जो अंतिम दिवस आहे लढत कळायचे. जुंगटी संघाचा संगणक प्लेइंग 11ची लिस्ट द्यायची आणि मुनावळे संघाचा संगणक आपले प्लेइंग 11ची लिस्ट भरून द्यायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा या सत्रातील शेवटचं षटक असेल आणि 2 चेंडू बॅलन्स असतील, टॉस का बॉसच्या बाजूला हवा आहे जुंगटी संघाचा कर्णधार आणि मुनावळे संघाचा कर्णधार. स्लोअर चेंडू आपण पाहिला. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. सिंगल धाव घेतली जाईल. संजय इथे मात्र षटक हाताळतोय. सिंगल धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 42 या अंकावरती. इथे यावेळेस आक्रमण केलंय. कॅच ड्रॉप होती आहे. संधी होती. 2 धाबा इथे मात्र आपण पाहिल्या. गोटनी बिटून ते विकेट आणि 2 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते आहे 44, 44 रन्स आपण पाहतोय. बघा संजय देखील चांगली गोलंदाजी करतोय. माझा इम्पॉर्टंट गेला ना.
44 धाबा धावफलकावरती लगावल्या जातात आणि तिथे जर आपण पाहिलं तर धाबा ते मात्र 44 रन्स आपण पाहतोय. त्यावेळेस या चेंडूवरती काय घडलं मैदानामध्ये, चौकार येतोय बघा. कॅच सोडली तिथे मात्र महागडं ठरलं. तर आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं धाबा आले ते मात्र आत्तापर्यंत 48 धाबा आपण पाहतोय. इथे जर आपण पाहिलं तर सिंगल इथे धाव घेतली जाते. सिंगल धावेने धावफलक सरसावलं 49 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहिला आणि चेंडू झाले ते मात्र 4. पुढे सरसावलाय, बॅटवरती घेतलाय आणि नो डाऊट येतील 6 धाबा. स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय. इथे काय घडलं मैदानामध्ये, तसेच सावरेगावचे सुपुत्र किरणजी शिंदे यांचाही देखील प्रवीण शिंदे यांचाही या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. तसेच ज्ञानेश्वरजी शिंदे यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मी विनंती करेन आपण हा सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे. कव्हर केली जाते. आमचे मित्र विशाल म्हात्रे या ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंगची भूमिका पार पाडतायत. नवी मुंबई भाग असेल, खारघर असेल, या बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण पाहतो खेळ चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह केल्या जातात आणि त्यांचं देखील कौतुक करावं तितकं कमी. दुसऱ्या बाजूला आमचे कॅमेरामॅन पूर्वेश शेळके यांचं देखील मनपूर्वक आभार आहे, स्वागत आहे. ज्या पद्धतीनं क्षणचित्र टिपली जातात चांगल्या पद्धतीची. इथे मैदानामध्ये लक्ष टाकूया. वाईड चेंडू आपण पाहतोय. अतिरिक्त धाव घेतली जाईल. अतिरिक्त धावा येतील तेव्हा धावा झाले त्या 60 धावा, 60 रन्स. मला वाटतं हे शेवटचं षटक असेल. आपण पाहतोय आनंदच्या माध्यमातून हाताळलं जाईल. शेंबडी आणि बांबरोली असा सामना आपण पाहतो आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 28 आल्या तेव्हा मात्र गोलंदाज यूज केले असते. इथे रफ्तार होती, जेवढ्या रफ्तारीनं चेंडू आला तेवढ्या रफ्तारीतनं बाहेर गेला. इथे धूमधडाका 6 धावा.
50 धावा 55 धावा चेस करण्याची कुवत आहे, त्यामुळे पहिलं षटक मी म्हणेन भागडं ठरलं. थँक्यू डीजे. इथे यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी, फलंदाज बाद होईल. बघा एवढे चांगले गोलंदाज असताना देखील पहिल्या षटकाची चर्चा का करतोय, कारण 55 ते 60 धावा शेंबडी संघ देखील चेस करू शकतो ही कॅपॅसिटी होती. मात्र त्या 28 धाव्यांमुळे गणित 70च्या पार झालं आहे. ते देखील चेस करता येऊ शकतो, मात्र त्या पद्धतीने आक्रमण करावं लागेल शेंबडी संघाला. धावा झालेत त्या मात्र 74 रन्स. यानंतर जुंगटी संघाचा संघनायक आणि मुनावळे संघाचा संघनायक आपण टॉस्को बॉसच्या बाजूला यायचे विनंती असेल. जुंगटी संघाचा संघनायक आणि मुनावळे संघाचा संघनायक टॉस्को बॉसमध्ये याच्या बाजूला इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यांना विनंती करतो या पण टॉस्को बॉसमध्ये आणि तिथे जोडले आहेत BCCIचा गोड आवाज आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये समालोचनामध्ये पदार्पण ज्यांनी केलं खऱ्या अर्थानं डंका वाजतोय नवी मुंबई परिसरामध्ये, निवृत्ती शिंदे. JMCC चषक 2022 आजच्या दिवसातील दुसरा खेळ आणि सी ग्रुपमधील दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच ठिकाणी झुमटी संघ असेल आणि दुसऱ्या ठिकाणी आपला मुनवळे संघ असेल. मान्यवर बबनजी शिंदे यांच्या हस्ते टॉस केलं जाणार आहे. या ठिकाणी मुनवळे कॉल करेल. झाकून ठेवा, झाकून बबनजी शिंदे यांच्या हस्ते कॉल केला जाईल. नाणेफेकीचा कौल मुनवळे संघ मागतोय. या ठिकाणी कोणता संघ नाणेफेकीचा कौल जिंकतोय पाहायचा आहे. वरती टाका, हलवून टाका वरती टाका. नक्कीच छापा कॉल केला जातोय. मुनावळे संघ या ठिकाणी टॉस विन झाला. टॉस विन झाल्यानंतर आपण या ठिकाणी प्रथमतः काय डिसाईड करणार आहात? क्षेत्ररक्षण फर्स्ट. क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण स्वीकारलेला आहात. प्रतिस्पर्धी संघ आहे झुंगटी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहात? 30 ते 35 पर्यंत. 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहात. आणि आपण जर पाहिलं तर JMCC चषक 2022 मध्ये आपल्या सर्व संघांचं स्वागत आहे. आणि ही स्पर्धा आपल्याला कशा पद्धतीचं नियोजन आणि कशा पद्धतीची वाटते? आपल्या 2 शब्द मनोगत आपण व्यक्त करायचं आहे. तसं नियोजन खूप छान आहे. आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचं खूप मनापासून आभार. नक्कीच BCCच्या माध्यमातून आपली स्पर्धा आहे. एंट्री पण आपल्याला मिळालेलं आहे. चांगलं असं नियोजन आहे, शिस्तबद्ध नियोजन आहे. झुंगटी संघाचे कर्णधार मी जातो. आपल्याला या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करायची आहे. मुनावळे संघ एक दिग्गज संघ आपण पाहायला जातो. BCC संघामधून अव्वल रँकिंगमध्ये 1 नंबरला असलेला संघ आहे. त्यांच्याबरोबर आपली लढत आहे. आणि फलंदाजी करत असताना प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण किती धावांचा डोंगर उभा करणार या मुनावळे संघासमोर? 40-50 धावाचा डोंगर उभा करू. नक्कीच 40 ते 50 धावांचा टार्गेट उभा करण्याचा मानस घेऊन मैदानाच्या आतमध्ये ओपनर जोडी आपली मैदानाच्या आतमध्ये जाणार आहे. आपला फलंदाज असा कोणता आहे की त्याच्यावरती आपला पूर्ण विश्वास असेल मैदानाच्या आतमध्ये? तेजस आणि अक्षय यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असणार आहे. आणि या नियोजनाबद्दल आपण काय 2 शब्द सांगू शकाल? खूप चांगलं नियोजन केलं आहे कोलगड संघाने.
नक्कीच धन्यवाद देतो दोन्ही संघांना, शुभेच्छा देतो. JMCC चषक 2000 पर्वमध्ये आपण या ठिकाणी सहभागी झालात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. त्यामुळे दोन्ही संघांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. घेऊन जातो ज्या ठिकाणी आमचे समालोचक सोडले गेलेत रायगड असोसिएशनचे एक कोयनाचा बुलंद आवाज माननीय विनोद सर यांच्याकडे घेऊन जातो समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. आहे या स्पर्धेच्या माध्यमातून देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. तर नक्कीच आपण बोलतोय हैदराबादमध्ये आपण लक्ष टाकलं जाईल. इथे सुरू आहे सामना आहे. एका बाजूला आपण पाहतोय शेंबडे आणि एका बाजूला बामणोली 79 धावा जमवायच्या आहेत. संजय आणि सुनील. संजय मात्र स्ट्राईक एंडवरती. सामना जिंकायचा असेल शेंबडी संघाला तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावं लागेल. आता काळजी करून चालणार नाही. हरलं तरी इतिहास आणि जिंकलं तरी इतिहास ह्याच घडवावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. आणि ज्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलं पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये 28 धावा गेल्या आणि त्या 28 धावेनं कुठेतरी जर आपण पाहिलं तर बेनिफिट देऊन गेलं ते शेंबडी संघाच्या बाजूनं सरकलं आणि बामणोली संघाकडे आपण पाहिलं. ज्या पद्धतीनं आपण विचार केला तर शेंबडी संघ एका बाजूला एकाच बाजूला बामणोली संघ आपल्याला पाहायला मिळतोय. धावा आल्यात त्या मात्र 78 आणि 79 धाब्यांची गरज आहे. तर धाबा आल्या त्या मात्र आपण पाहतोय. धाबा आत्तापर्यंत 0. पहिला चेंडू डिलिव्हर होईल. 79 धावा म्हणजे जितूचा पहिला चेंडू असेल. आणि इथे काय घडलंय ग्रीप थोडीशी आपण जर पाहिली लूज आहे आणि ग्रीपमधून आपण पाहिलं हातामधून बॅट जशी सुटली आणि फक्त इथे आपण पाहिलं तर डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. भडास आपल्याला पाहायला मिळते संजयच्या माध्यमातून. माहिती आहे पहिल्या चेंडूपासून आक्रमण करायचं आहे आणि त्याच पद्धतीची बॅटची टडार आपण पाहिली. इथे यावेळेस वाईड चेंडू आपण पाहतोय. जितू आपण पाहतोय इथे एक सिंगल धाव देऊन जाईल. 22 गाव प्रीमियर लीगमध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाजाचा मान पटकावला होता आणि यावेळेस आपण पाहतोय शेंबडी आपल्या संघाकडनं प्रयत्न करतोय संजय आणि दुसऱ्या बाजूला बामणोली संघाकडनं जितू मात्र गोलंदाजी करतोय. पॉपिंगरीचा वापर केला. चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय ऑफस्टिकवरती गेला आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. औपचारिकता बॅलन्स असेल सामन्यामध्ये आक्रमण तर केलं जाईल. मी म्हणेन 50 धाबा जरी क्रॉस केल्या शेंबडी संघाने तरी एक फाईट म्हणेन या सामन्यामध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न स्विंग केला जातोय. चेंडू पडल्यानंतर ऑफस्टिकवरती ट्रॅव्हल होतोय आणि आणखीन एक डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आपण पाहिला थोडंसं व्यत्यय येतोय. बॅटची रडार आपण पाहिली तर खूप तेज आहे. तुम्हाला स्वतःला आवरायचं आहे सावरायचं आहे आणि मग खेळायचं आहे. धावा किंवा सामना जिंकला जाईल किंवा पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळू शकता. त्यामुळे माझी विनंती असेल माझ्या खेळाडू मित्रांना आपलं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. सामना खेळत असताना स्वतःला आवरायचं आहे सावरायचं आहे आणि खेळायचं आहे. या स्पर्धेत तुम्ही पराभूत झाला तरी पुढच्या स्पर्धेत तुम्ही खेळू शकता.
इथे धाबा आले त्या मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय एक धाब आली आहे. 0.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. वाईडची फक्त एक धाब आली आहे आणि 30 धाब ॲड केली जाते. शॉर्टलेस स्पॉटवरती वापर केला आहे मात्र पंच वाईड घोषित करतायत. अतिरिक्त धाव जितूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि अतिरिक्त धाब्यानं धावफलक सरसावला 2 या अंकावरती. नशीब सोबत असेल आणि मेहनत असेल तर तुम्ही काही करू शकता. जिद्द मेहनत चिकाटी तर क्रिकेटमध्ये हवी आहेच, परंतु तुमचा खेळ देखील तितकाच चांगला असावा लागतो. ऑफस्टिकवरती चेंडू डिलिव्हर करतोय, ट्रॅव्हल करतोय आणि डॉट चेंडू पाहायला मिळते. सर्व चेंडू डॉट आहेत, फक्त वाईडचे रन मिळाले 2. म्हणजे गोलंदाज कुठेतरी कमबॅक करतोय. गोलंदाजाचं कौतुक करेन मी जितूचं. पण पाहिलं पॉपिंग क्रीजचा जो गोलंदाज जास्त वापर करतोय ना टेनिस क्रिकेटमध्ये, त्याला धाबा कमी येत आहेत. इथे बॅकवर्ड शॉर्ट लेगमधून नंतर शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडू आपण पाहिला. डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घेतली जाते. एका धावेने धावफलक सरसावलं 3 या अंकावरती. 0.5 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि धाबा आले त्या 5 धाबा आपण पाहतोय. 3 धाबा 5 चेंडू झाले आणि 3 धाबा आपण पाहिल्या. 2 वाईडच्या एक आता बाईच्या रूपामध्ये एक धाबा येते आणि धाबा जर आपण पाहिल्या तर ज्या गतीनं हव्यात त्या गतीनं धाबा नव्हत्या. आणि आता मात्र आम्हाला नक्कीच जोर येणार आहेत. आमचे मित्र जे आमचे सपोर्टर आहेत त्यांचं शुभागमन झालं आहे. प्रशांत शिंदे आणि इथे एक धाव घेतली जाते. एका धावेनं धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 4 या अंकावरती. पहिली षटकाची सांगत होते लेझी क्रिकेट औपचारिक मजा नाही आहे, तुम्हाला आक्रमण करावं लागेल. नक्कीच या ठिकाणी पांडुरंग गोरे सह्याद्रीनगर यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं शाल, पुष्पगुच्छ अनेक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. मी विनंती करेन पांडुरंगजी गोरे यांचा सन्मान या ठिकाणी अर्जुन शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. राहू दे चालू दे. इथे फोटो काढून घे फक्त. मॅच कंटिन्यू करणं. इथे यावेळेस आपण पाहतोय चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाब्याने धावफलक सरसावले. धावसंख्या लागते 5. धाबा इथे जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर 5 धाबा आपण पाहतोय. 1.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला. बॅकवर्ड शॉर्ट लेगमध्ये चेंडू जाईल आणि डिक्लेअर झोनमध्ये ही धाव घेतली जाईल. धाबा येतील त्या मात्र 6 या अंकावरती. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं रुपेशजी सावंत, सिद्धेशजी मयेकर, शशांक बर्बे या त्रिकुटानं हे त्रिमूर्तीनं पंचाची भूमिका पार पाडली. आज मात्र रुपेश सावंत, शशांक बर्बे आणि प्रसाद राजाध्यक्ष हे 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून रखरखत्या उन्हामध्ये पंचाची भूमिका पार पाडली जाते. त्यांचं देखील मनपूर्वक खूप खूप स्वागत आणि आभार व्यक्त केले जाईल. पुढे सरकलाय, बॅटवर घेतलंय, आक्रमण केलं गेलं आणि या चेंडूवरती येतील 6 धाबा. आपण जर पाहिलं तर धाबा आले त्या मात्र आपण पाहतोय 12 या अंकावरती आपण पाहतोय. 1.3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न, यावेळी बॅटवर घेतलाय, संधी नाहीये, स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय, दमदार 6 धाबा, षटकार. फलक सरसावला आणि धाबा झाले त्या मात्र 18 धाबा. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय. प्रशांत शिंदे आमचे समर्थक जे आमच्या कॉमेंटला नेहमी दाद देतात ते उपस्थित झालेत आणि नक्कीच तुम्हाला इथून पुढे चांगला आवाज आणि चांगलं समालोचन ऐकायला मिळेल. धावा झालेत त्या मात्र आत्तापर्यंत आपण पाहतोय ते धावफलकावरती 18 धाबा. इथे यावेळेस आपण पाहिल्या तर 18 धाबा आपल्याला पाहायला मिळतात आणि पुढे सरसावण्याचा प्रयत्न सुरू होता मात्र डिक्लेअर 1 धाव मिळते. धाबा येतील त्या मात्र 19 धाबा धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. तिथे जर आपण पाहिलं तर
त्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास इथे आपण पाहतोय. धावा झाले त्या मात्र 19 धाबा आपण पाहतोय. याची डोळा सुख सोहळा पाहण्यासारखं आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. पुढे सरसात मांडण्याचा प्रयत्न यावेळी बॅटवर नव्हता आणि 19 या अंकावरती आपण पाहते. दुसऱ्या षटकाची सांगता आपण पाहिली आणि फलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शेंबडी संघ. बांबोली संघाने ठेवलेल्या 79 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करताना धावा झाले त्या मात्र 79 रन, नो लॉस ऑफ विकेट. यू लुक बिग गेम बिग क्रिकेट. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहताय. या जाऊया सुमधुर संगीत डीजे. नक्कीच या स्पर्धेसाठी जाधव हुंबरी गावचे सुपुत्र तुकारामजी जाधव यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मी विनंती करेन की या ठिकाणी आपण व्यासपीठावरती यायचं आहे. तुकारामजी जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय. दीपक शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान केला जातोय. तसेच रमेश जाधव साहेब यांचाही या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जातोय. मी आयोजकांना विनंती करेन की आपण देखील त्या सन्मान करून घ्यायचा आहे. इथे यावेळेस आपण पाहिलं संजयचा प्रयत्न सुरू आहे मात्र डायरेक्ट हिट होतीये. सिंगल धाव. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न मात्र नकार दिलाय. त्यावेळेस आपण पाहिलं तर धाबा येतील त्या मात्र 20 धाबा 20 रन्स आपण पाहतोय. 2.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला आणि तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 20 धाबा येत आहेत धावफलकावरती. 20 धाबा. ज्यावेळेस ऑफस्टिकच्या बाहेर नो चेंडू घोषित केला आहे. पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू आहे. नो चेंडू ॲक्शन थ्रोचा नो चेंडू ॲक्शन थ्रोच्या 2 एक नोची अशा टोटल आपण पाहिलं तर 3 धाबा ॲड केल्या. धाबा आल्या त्या मात्र 23 धाबा. इथून पुढे बेनिफिट घ्यावं लागेल. 3-4 षटकार हवेत शेंबडी संघाला म्हणजे सामना थोडासा लागलीच लगोलग होईल आणि मग संधी मिळू शकते आणि दडपण येऊ शकतं. ज्या अर्थी तुमच्याकडे 28 धाबा खर्च झाले त्या अर्थी प्रतिस्पर्धी संघाकडे देखील त्या पद्धतीनं तुम्हाला धावा घेण्याची कुवत असावी लागते. लक्ष किती मोठं आहे यापेक्षा ते कसं गाठलं जाईल हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. महत्त्वाची गोष्ट जी असते जी कधीच आपल्याला शक्य होत नसते ती पार करणारच तर खरा सिकंदर. आणि धाबा आले त्या मात्र धावफलकावरती 23 धाबा 23 रन्स आपण पाहतोय. 2.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. थोडासा अडथळा येतोय. नक्कीच आपण जर पाहिलं तर स्ट्राईक रेटवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो धावा आल्या त्या मात्र धावफलकावरती 23 धावा 23 रन्स आपण पाहतोय. 2.1 चेंडूचा खेळ संपन्न झाला. इथे मात्र आपण पाहतोय डिक्लेअर झोनमध्ये एक धाव घेतली जाईल. एका धावेने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 22-24 या अंकावरती 24 रन्स आपण पाहतोय. आता मात्र राकेश षटक हाताळतोय. 3-4 षटकार येणं गरजेचं असेल. या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत. किमान 3 षटकार तरी येणं गरजेचं. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न तर केला आहे. प्रयत्न सफल होईल काय. आता क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र आपण पाहतोय कॅच होईल. फलंदाज येईल बॅक टू पवेलियन. धाबा आले त्या मात्र धावफलकावरती आपण पाहिलं तर 24 धाबा 24 रन्स आपण पाहतोय. आणि इथे औपचारिकता बॅलन्स आहे मित्रांनो. हवा निघून गेली या सामन्याची. शेंबडी संघ एका बाजूला बामनोली संघ. आता मात्र सामना होईल जुंगटी आणि मुनावळे याच्यामध्ये फाईट होईल. आणि दुसऱ्या बाजूला दहिवट आणि कास, नंतर कोळकर आणि अंबानी. जर मित्रांनो मुनावळे आणि कोळगर संघ लीड करत गेले तर आणखीन मोठा सामना पुढे जाऊन पाहायला मिळेल. क गटातील संघ आपण पाहतोय म्हणजे जे सध्याच्या फॉर्ममध्ये असलेले संघ मी सांगतोय. प्रत्येक संघ हा दावेदार आहे मात्र इन फॉर्म इन टच कोण आहे ते इथे सांगितले जात आहे. ऑफस्टिकवरती चेंडू ट्रॅव्हल झाला आणि तिथे जर आपण पाहिलं तर डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. राकेश चांगल्या पद्धतीचे षटक हाताळतोय आणि चांगल्या दर्जाचं क्रिकेट दाखवतोय. आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय.
एक धाबेने तुम्हाला सामना जिंकता येणार नाही आहे. सामना जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा ही करावीच लागेल. फुलटॉस चेंडू होता. या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर आक्रमण केलं आणि खऱ्या अर्थानं आल्या त्या 6 धाबा. अगोदरच धावा घेणं गरजेचं होतं. 3 ते 4 षटकार दुसऱ्या षटकामध्ये आले असते तर सामन्याला कलाटमध्ये धावा झाले. त्या मात्र 30 धाबा धावफलकावरती आपण पाहिलं 1 विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतंय. याची ते याची डोळा हा सुख सोहळा पाहण्यासारखा. जड्डी पाता क्रिकेट कोळगर आयोजित जेएमसी चषक 2022 पर्व दुसरं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाब्यानं धावफलक सरसावलं 31 या अंकावरती. जसं सामना संपेल मुनावळे संघाला विनंती असेल लागलीच 2 मिनिटामध्ये आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि जुंगटी संघाला विनंती असेल आपले सलामी फलंदाज मैदानामध्ये दाखल करा. शेंबडे एका बाजूला बामणोली संघ आपण पाहतोय आणि अगोदरच धावसंख्येचं शिखर रचलं गेलं. शत्रूला नेस्तनाबूत करण्यासाठी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर अगोदरच त्याच्यावरती दडपण निर्माण करणं, दडपणाखाली त्याला ठेवणं आणि तिथून त्याच्यावरती कंट्रोल करणं हे खरं या ठिकाणी यश आहे. प्रत्येक क्षेत्र मग ते क्षेत्र कोणतेही असो त्याच्यामध्ये तुम्ही प्रतिस्पर्ध्याला जर दबावाखाली घेतलं किंवा पहिल्यापासून दडपण दिलं तर त्याला संधी मिळत नसते वरसरशी करायला. पण त्यातून जो वरसरशी करतो तो खरा शहेनशाह. मात्र इथे खूप महागडं आहे षटक. ते मात्र जर आपण पाहिलं तर 79 धाब्यांचं लक्ष आहे. षटक महागडं ठरलं ते जितूचं ज्याने 4 धाबा खर्च केल्या फक्त आणि युवराजच्या माध्यमातून हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव घेतली जाते. धाबा येतील त्या मात्र धावफलकावरती 32 धाबा 32 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त परफॉर्मन्स आपण पाहतोय आणि जर्नीपाता क्रिकेट क्लब आयोजित जेएमसी चषक 2022 पर्व दुसरं आपल्या भेटीला. आक्रमण केलं आहे मिड ऑफवरून आपण जर पाहिलं डीप लॉंग ऑफवरती चेंडू क्रॉस करेल सीमारेषेला छेदून जाईल. 4 धाबा चौकार. थँक्यू डीजे. आणि धाबा आल्या त्या मात्र आपण जर पाहिल्या तर खऱ्या अर्थानं धाबा आल्यात त्या 36 रन 36 धाबा. इथे नेमकं काय घडलं मैदानामध्ये आणखीन एक डॉट चेंडू औपचारिकता बॅलन्स आहे. 3 चेंडू शिल्लक असतील या सामन्यातील. 4थं षटक मार्गक्रमण आहे. मुनावळे संघाला विनंती असेल सामना संपेल 1.5 मिनिटामध्ये आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावायचं आणि जुंगटी संघाने सलामी फलंदाज मैदानात दाखल करायचे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न इथे बीट झाला आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न तिथे काय घडतंय आणि फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. 22 या धावा ॲड केल्या जातील. औपचारिकता बॅलन्स आहे या सामन्याची. मी पहिलंच म्हटलं मजा नाही आहे. पूर्णतः हवा निघून गेली आहे या सामन्याची. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय आणि जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो आहे. एक्सेलंट क्रिकेट आपण पाहतोय आणि त्या पद्धतीचं क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतो आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सफल झाला आहे. मात्र इथे काय घडलं मैदानाच्या आतमध्ये एकच चेंडू शिल्लक आहे आणि औपचारिकता बॅलन्स असेल तिथे जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय आक्रमण करण्याचा प्रयत्न. सामना फिनिश झाला आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचं कौतुक. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच कोण जाईल घेऊन. इथे जर आपण पाहिलं तर राकेश ठरला आहे मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. राकेश लगेच